नव्हे. गुरूंना शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये अद्वैत असावं असं वाटतं. त्यामुळे शिष्य जेव्हा द्वैत बुद्धीने त्यांच्या जवळ जातो तेव्हा ते त्याला स्वीकारत नाहीत. बरोबर. शिष्य आणि गुरु हा संबंध किंवा मालक आणि नोकर हा संबंध हा सद्गुरूंना मान्य नाही. ज्या वेळेला शिष्य आपला मीपणा सोडून अद्वैत भावनेने सद्गुरूंच्या जवळ जाईल तेव्हा सद्गुरू त्याला उपदेश करतात आणि हा उपदेश मौनपणाने असतो. दैव्य भाव त्याला मंजूर नाही. एकत्वाने जगणं हे सद्गुरूंना आवडतं. धन्यवाद. बरोबर. छान सांगितलं, छान सांगितलं. सुंदर. हो हा बोला बोला. हा हो बोला. हो सांगा ना, सांगा. विशेषाचरणी नावे आत्मपणी सत्ता हवे मौनान व्हावे सद्गुरूंना कोणतेच विशेषण नको. त्यांना आत्मा हा शब्द लावता येत नाही. गुरु हा नामरूप वर्जित आहे तर आपण हे नामरूप दूर ठेवूनच जायचं असतं. म्हणजे विचार व आचार समान पाहिजे. एवढं या ओवीतून काढलं ताई. छान, सुंदर. थोडक्यात अगदी छान सांगितलं. एवढं काढलं. हो छान सांगितलं. मी ते बंद केला होता ना ऑडिओ, मग आवाज नीट येत नव्हता. चांगलं सांगितलं. हो छान सांगितलं म्हणलं, छान सांगितलं. चांगलं सांगितलं, थोडक्यात छान सांगितलं, महत्वाचं. बरोबर आहे. चला पहिल्या ह्याच्यातलं कोणाला बोलायचंय? सुमिताताई वगैरे आलेले आहेत. सांगू का? हा सांगा ना. हो हो सांगा ना. म्हणजे मग 29वी. हो 29वी ओवी. हो बरोबर. ऐश्वर्येसी ईश्वरा येते अंग संसारा आपण होऊन उभारा आपण ही दे. ऐश्वर्येसी ईश्वरा येते अंग संसारा आपण होऊन उभारा आपण ही दे. शिवाने शक्ती निर्माण केली आणि शिवामध्ये विलीन झालेल्या शक्तीने आपल्या शरीरातून हा संसार निर्माण केला आहे. शिवशक्तीच्या खेळातून हे मायारूपी विश्व जन्माला आहे व या रूपातूनच शिवाला ऐश्वर संपन्न केले आहे शक्तीने. ते तसे तर शिव आणि शक्ती दोघेही अव्यक्त आहेत आणि अव्यक्तातच हा खेळ चाललेला आहे. नाम रूपाला आणून शिवाला ऐश्वर्य संपन्न केले आहे. छान, सुंदर, चांगलं सांगितलं एकदम. बरोबर आहे. हो छान सांगितलं. धन्यवाद ताई. छान सांगितलं. उलट तुमच्याकडून ओवी ऐकायलाही छान वाटते. चांगल्यात. अजून कोणाला बोलायचंय काही? ललिता ताई वगैरे नाही ना? चला आता सुरू करूया आपण. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवी था महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. आदौ वैभवतारकं च कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं पक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च
गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषां हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर ज्ञानदेवांना वंदन करूया निवृत्तीनाथांना वंदन करूया पंढरीरायाला वंदन करूया आज गुरुवार आहे गुरूंचा वार आणि गुरूंबद्दल आपण नेहमी लीन राहायला पाहिजे तर एक फक्त कडवं गुरूंच्याबद्दल घेऊया आणि मग कारण आपली गुरुवंदना किंवा गुरु सगळं स्तवन चाललेलं आहे तर त्यामध्ये विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं 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 मुद्दाम एकच घेतलं की आपल्याला भौतिक सुख किंवा भौतिक समृद्धी भौतिक मोठेपण खूप मिळालेलं आहे विदेशामध्ये सुद्धा आपण मान्यता पावलेली आहे विदेशेषु मान्य आणि स्वदेशेषु धन्य असे आज सुद्धा कित्येक लोक आहेत आपले भारतातनं परदेशात जात आहेत तिकडं मोठं कार्य करत आहेत आणि त्यांना मान्यता मिळते आहे तिकडच्या देशातली मिळते तिकडच्यामुळं इकडच्याही मिळते मग स्वदेशातही ते धन्य होतात आणि सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य ही ओळ फार महत्त्वाची आहे की सदाचारा बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही म्हणजे इतका त्याच्या ठिकाणी तो मीपणा येतो जेव्हा श्रेष्ठत्व येतं तेव्हा अहमपणा येतो मीपणा येतो आणि सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य पण ठीक आहे तुम्हाला मोठेपण मिळालं तुम्ही मान्यता पावलात सन्मान झाले आचरणही चांगलं आहे फक्त माझ्यासारखा कुणी नाही असं मनात आणू नका मग काय करा तर गुरूंच्या चरणी आपण लीन राहायला पाहिजे कारण गुरु असा भेदभाव करत नाहीत आता आपला तोच चाललेला आहे विषय की गुरूंच्या ठिकाणी फक्त एकत्वाचं नातं आहे ऐक्यानं ते पाहत असतात आणि गुरूंना अजिबात द्वैत मान्य नाही त्यामुळं गुरूंच्या चरणी आपण लीन व्हायला पाहिजे गुरूंचं श्रेष्ठत्व लक्षात घेतलं पाहिजे गुरूंचं महात्म्य लक्षात आलं पाहिजे गुरु म्हणजे परमात्माच आहेत आणि म्हणून आपण 41 काल 40पर्यंत ओव्या झालेल्या आहेत आज आता 41वी ओवी घ्यायची आहे 40वाचे आता दोन्ही ताईंनी दोन्ही ओव्यांचा मागचा आढावा छान घेतला 39ही घेतला की जीवभावाचा जेव्हा पूर्ण जीवभावाचं समर्पण केलं जाईल सेव्य सेवक भाव जेव्हा समर्पित केला जाईल स्वामी भृत्य संबंध जेव्हा समर्पित केला जाईल त्यावेळेलाच तो शिष्य जो आहे तो गुरु स्वरूप होऊन जातो असं 39व्यामध्ये म्हटलेलं होतं आणि विशेष या 40मध्ये सांगितलेलं होतं की कुठलंच विशेषण गुरुला लावता येत नाही विशेषणाच्या दृष्टीनं श्री गुरु परमात्मा हा आत्मासुद्धा शब्द त्याला लावता येत नाही तो योग्य नाही आणि किंबहुना सामान्य किंवा विशेष यापैकी कोणताच संबंध श्री गुरूंच्या ठिकाणी लागत नाही किंवा हे होत नाही उपयुक्त होत नाही त्याबद्दल आपण खूप उदाहरणं घेतली काही वस्तूंची घेतली वृक्षांची घेतली आणि तसं गुरूंना कशातच कुठल्याच कॅटेगरीत हल्लीच्या भाषेत मोडता येणार नाही कारण ते सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत श्रेष्ठ आहेत म्हणून आता आपण तेच पटवून देण्यासाठी
म्हणजे विशेष नावाचा धक्का देखील त्यांच्या आत्मिक परिपूर्णतेला सहन होत नाही. विशेष नाम आपण बघा, काही लोक, काही गुरु आहेत आपले, सध्याच्या काळातले संत आहेत, त्यांना अशी विशेषणं लावली, त्यांचं असं कौतुक केलं, तर त्यांना ते आवडत नाही. आणि हे तरी आत्ता आपण जे पाहतो आहोत, आपल्याला अनुभवता येतात अशा गुरूंच्या बाबतीत आहे. पण ते आध्यात्मिक उंचीवर पोहोचलेले असतात, म्हणून त्यांना कुठलंही नाव नको, कुठलंही विशेषण नको, कुठलीही पदवी नको, कुठलाही सन्मान नको. कारण ते अनामिक अशा परमशिव स्वरूपानंच भरून राहिलेले असतात. आपण पहिल्यांदा जी शिवशक्ती समावेशन पाहिलेलं आहे, तर शिवाला सुद्धा गुरुचंच रूप आहे. आणि आत्ता जे आपण गुरूंबद्दल ज्या बोलतो आहोत, तर ते सुद्धा शिवरूपच आहेत. आता पुढची ओवी बघूया, 40वी. आता तुम्हाला आवडतील आजच्या ओव्या, आपल्या सगळ्यांना पटकन समजण्याजोगे आहेत. कारण काय होतं, तत्वज्ञान नुसतं आपल्याला झेपत नाही, पण तेच थोडासा काहीतरी दृष्टांत दिला, काहीतरी छान उदाहरण दिलं की आपल्याला एकदम ते लक्षात येतं. राती नुरेची सूर्या, नातरी लवण पाणिया, नुरेची जेवी चेलिया नीद जैसी. 2 दृष्टांत दिलेले आहेत, पण आपण एक एक समजून घेऊ, म्हणजे एक समजला की दुसरा लगेच लक्षात येईल. राती नुरेची सूर्या, नातरी लवण पाणिया, नुरेची जेवी चेलिया, नीद जैसी. आता यातले सगळे शब्द समजून घ्या. राती म्हणजे रात्र, नुरेची म्हणजे उरतच नाही. कुणाला? सूर्याला रात्र कधी माहीतच नाही. त्याच्या दृष्टीनं रात्र उरतच नाही, कारण त्याच्या दृष्टीनं सगळीकडे प्रकाश आहे. पुढची ओळ सांगितली, या नाहीच. नातरी लवण पाणिया. आणि लवण, मागे आपण पाहिलेलं आहे की लवणाच्या बाहुलीला वाटतं समुद्रामध्ये जावं, पण ती उरतच नाही. तसंच नातरी लवण पाणिया, लवण म्हणजे मीठ, पाणिया म्हणजे पाण्यामध्ये, म्हणजे जलामध्ये मीठ गेलं की ते मीठ उरतच नाही, म्हणजे त्यांचं एकरूपताच होऊन जाते. आणि नुरेची जेवी चेलिया, नीद जैसी. हे सगळ्या गोष्टी समजून घ्या. नीद म्हणजे झोप, आपण ज्याला निद्रा म्हणतो. नुरेची म्हणजे उरतच नाही, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चेलिया म्हणजे जागे झाल्यावर. आता हेच दृष्टांत आपल्याला अनेकदा आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, पण इथे ते गुरूंच्या बाबतीत कसे लावायचे ते समजावून देतात. की चेलिया म्हणजे जाग आल्यावर नीद न उरेची, जेवी नीद न उरेची. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, आणि जैसी म्हणजे जशी. तर जाग आल्यानंतर झोप राहते का हो? संपते. म्हणजे निद्रेचा समावेश त्या जागृतीत होऊन जातो. निद्रा आणि जागेपण हे उरतच नाही. तसं गुरूंच्या बाबतीत सुद्धा गुरूंच्या सान्निध्यानं शिष्याला काहीच उरत नाही, हेच समजावून द्यायचे. म्हणून पुन्हा एकदा अन्वय बघा. सूर्या राती नुरेची, आत्ता सांगितलं तसं सूर्याला रात्र उरतच नाही. नातरी जेवी पाणिया लवण, लवण नुरे हे क्रियापद दोन्हीकडे घ्यायचं. की ज्याप्रमाणे जाग आल्यानंतर आपल्याला हे उरतच नाही, झोप उरतच नाही, म्हणजे झोप संपते. आता सूर्य उगवला बघा, आता त्याचे अर्थ पाहिजे. की सूर्या राती न उरेची, सूर्याला रात्र अंधार काही माहितीच नाही. कारण काय, तो सतत प्रकाशमयच असतो. म्हणजे सूर्याला रात्र कळत नाही, किंवा समुद्राच्या पाण्यात मीठ
अलग राहत नाही. समुद्र आणि पाणी हे एकत्रित आलं की एकरूप होऊन जातं. आणि जागणाऱ्याला किंवा जागा असणाऱ्याला निद्रा कधी दिसतच नाही. एकदा जाग आली की झोप संपली, विसरलो आपण झोपेत होतो ते. मग कधी कधी आपण स्वप्नाचे विचार म्हणतो, त्याच्यामध्ये नेहमी स्वप्नाची उदाहरणं दिली जातात की झोपेपणी स्वप्न असतं, पण ते स्वप्न संपलं म्हणजे जाग आली की ते स्वप्नाचंही महत्त्व राहते. त्या स्वप्नात झोपेत मात्र आपण त्यात पूर्ण रमून गेलेलो असतो, पण जागृती आली की हे सगळं संपून जातं. आता ही एक ओवी आणि अजून पुढची जी ओवी आहे त्या 2 ओव्यातून श्री गुरु काय करतात तर नामरूपाने ते निराळे नाहीत, किंवा नामरूपांचं आणि स्वरूपाचं अत्यंत तादात्म्य आहे. आणि हे आता याच्यात सांगतायत की ते त्यांच्याशी एकरूप होऊन गेलेले असतात, पुन्हा वेगळे पण त्यांना काही उरतच नाही. काल सगळं पाहिलं की त्याला विशेष विशेषण सामान्य हे कुठल्याच ह्यानी किंवा वेगळं नाव देता येत नाही. तेच पुन्हा आता या दृष्टांतातून किंवा या उदाहरणातून आपल्याला पटवून सांगतात. म्हणजे श्री गुरूंच्या सान्निध्यानं काय होतं की शिष्याचं सुद्धा नामरूप संपून जातं. गुरूंच्या ठिकाणी तर नाहीच नाही, पण त्यांच्या सान्निध्यात आलेल्या शिष्याला सुद्धा तेच सगळं रूप प्रगट होतं, किंवा रूपही नाही आणि नामही नाही, तो गुरुरूपच होऊन जातो. मग ते आपल्यासारखंच बनवतात. काल पाहिलं होतं की शिष्याला जर नामरूप असेल आणि गुरुला त्यातलं काहीच नाही तर त्या दोघांचं ऐक्य होईल का? हो, नाही. दोघांचं ऐक्य होण्यासाठी एकसारखेपणा लागतो. मग शिष्यच नामरूप विरहित होऊन जातो. गुरुच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा आपले पद, आपल्या पदव्या, आपला अहम हे सगळं सोडून फक्त तिथं गेलं की मग तो या मिठासारखं म्हणजे पाण्यातल्या मिठासारखा विरून जातो, किंवा सूर्याच्या ठिकाणी अंधकार जसा विरून जातो. आणि निद्रा संपली, जाग आली की निद्रा विसरून जातो आपण. तसा तो शिष्य गुरुच्या ठिकाणी एकरूप होऊन जातो. त्या मिठासारखं, पाण्यातल्या मिठासारखं त्याच्यात एकरूप किंवा जलमय होऊन जातो. तसा गुरुमय होऊन जातो, गुरुरूप होऊन जातो. आणि त्याच्याही ठिकाणी नामरूप काहीच राहत नाही. किंवा कुठली वस्तू, म्हणजे वस्तू खरं शब्द हा फक्त आत्म्यासाठी वापरला जातो, परमात्म्यासाठी वापरला जातो. म्हणजे तो केवळ वस्तुरूपच होतो. आपण ज्या व्यवहारात वस्तू लावत असतो त्या वस्तू इथे अभिप्रेत नाहीत. आता गिर्वाणामृतांमध्ये काय म्हणतात बघा. आता ही जोडी आहे, आपल्या दृष्टीने ही जोडी आहे, हे वेगळे आहेत, पण खरं त्यांचं एक रूपच आहे, एकत्व आहे. यथैव रजनी सूर्ये न तिष्ठेत लवणं जले. यथैव म्हणजे यथाएव रजनी सूर्ये न तिष्ठेत लवणं जले. नावशिष्येथ निद्रा जागरे स्वस्वरूपतः. जागरे म्हणजे जागा असणाऱ्याला. निद्रा ही न अवशिष्येत, उरतच नाही निद्रा, कारण त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे. स्वरूपाशी तो एकरूप झालेला आहे, स्वरूप समजलेलं आहे. या देहावरचं सगळं भान त्याचं विसरलेलं आहे. तसं पहिली विशेषण काय सांगितली की यथा एव सूर्ये रजनी न तिष्ठेत. जसं रात्रीच्या वेळी रात्र आणि सूर्य या दोघांचं तसं नातं काहीच नाही. म्हणजे सूर्याला रात्र माहीतच नाही, कळत तर मुळीच नाही, कारण तो अखंड प्रकाशमान आहे, अखंड तो तेजस्वीच आहे. आणि न तिष्ठेत लवणं जले, तसं ते मीठसुद्धा माझं वेगळेपण अजिबात ठेवू शकत नाही. किती ते अगदी श्रेष्ठ पद्धतीचं सुदेत, त्याला अगदी चांगले संस्कार करून, त्याच्यावर प्रक्रिया करून, अगदी चांगल्या हल्लीच्या भाषेत टाटाचं असू देत आणि कुठलं असू देत, अगदी कुठल्याही भारी भारी कंपनीतलं असू देत, तरीसुद्धा
ते मीठच राहत नाही. जलात गेलं की ते एकरूपच होऊन जातं. म्हणून स्वरूपानंद छान अभंगात सांगतात बघा. सूर्यापुढे रात्र नुरेक क्षण, सूर्यापुढे रात्र नुरेक क्षण, नातरी लवण जळी जैसे, नातरी लवण जळी जैसे. किंवा निद्रा जैसा हारपते साच, किंवा निद्रा जैसी पाहिजे खरं, हारपते साच. जागृती येताच एकाएकी, जागृती येताच एकाएकी. जैसीच पाहिजे. किंवा निद्रा जैसी हारपते साच, जागृती येताच एकाएकी. जागे झालो रे झालो की निद्रा संपली. म्हणून डॉक्टर मानसी म्हणतात, सगळ्यांनी आता याच्यात काहीच वेगळं, अनेकांची वेगळी मतं घ्यायची कारणच नाही, की हे दृष्टांत दिलेत आणि आपल्याला लगेच ते लक्षात येतात, कळतात. फक्त मानसीताईंनी थोडंसं तत्त्वज्ञानाशी, शिवाशी नातं कसं जोडले तेवढं बघ, की परमात्मा कसा आहे, निर्विशेष आहे. मग काय कालच पाहिले, त्याला विशेष नाही, सामान्य नाही. तर शिवस्थ सद्गुरूंच्या ठिकाणी शिव आणि सद्गुरू एकच. शिष्याचं स्वतंत्र नामरूप उरतच नाही. जशी रात्र सूर्यात लुप्त होते, मीठ पाण्यात विरघळते आणि जागा झालेल्याची झोप जागृतीत उरतच नाही. आता काही असे लोक असतात की झोपेतनं उठलंय म्हणतात आणि ते झोपेतच असतं, म्हणजे ते जागेच झालेले नसतात. पण जो चांगला खडखडीत जागा झाला आहे, आता इथे मात्र मला जे वाटते ते मी सांगते, की ते जागृती म्हणजे ज्ञान आणि रात्र किंवा झोप म्हणजे अज्ञान. जोपर्यंत आपल्या ठिकाणी हे सगळं अज्ञान आहे, परमात्म्याचं अज्ञान आहे आणि ह्या जगाचं ज्ञान म्हणजे आपण ते खऱ्या अर्थानं अज्ञान असतं आणि त्या जगातच संसारातच रमलेले असतो, तोपर्यंत आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. जसं ते थांब माझ्या बाळाला तीट लावू दे चिमणी, चिवताई म्हणते की ती सतत त्यातच रमलेली असते. मग ते बाळाचं एक झालं, आंघोळ झाली की त्याला पुसू देत, मग त्याला आपलं कपडे घालू देत, मग त्याला खाऊ पिऊ देऊ देत, मग त्याला आता झोपवू देत. असं जे चाललं तसं आपलं संसारात चालतं. आणि म्हणून जो खरा जागा झालेला आहे, ज्याला ज्ञान झालेलं आहे, तो याच्यामध्ये जास्त अडकत नाही. ते करत राहील, पण बघा आपण शिकलेलो आहोत कर्मयोगात, की भगवंताचं नामस्मरण करत भगवंताला ते कर्म अर्पण करत केलं तर आपल्याला कुठलाही दोष लागत नाही. तसं ज्ञान घेताना सुद्धा फक्त भगवंताचंच, बाकी या जगातल्या कितीही शास्त्रांचं कितीही अभ्यास केले, अर्थात ते व्यवहारामध्ये आवश्यक आहेत. ज्या ठिकाणी आपण नोकरीला असू, जी जबाबदारी असेल तिथली पण ते करता करता फक्त भगवंताला, हे भगवंतानं मला दिलेलं आहे, भगवंतासाठी मी करतोय, हे भगवंताला अर्पण करायचं, एवढीच भावना ठेवायची. भक्ती करताना तर फक्त भगवंत एकमेव. मग रोज वेगवेगळ्या देवतांची जरी आपण पूजन करत असलो तरीसुद्धा त्या सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे. जसं आपण ते श्लोक बऱ्याच वेळेला म्हणतो, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. की आकाशातनं आता बघा पाऊस पडतोय सारखा, इतक्या धारा वाहत असतात, त्याची कधी मोजमाप करता येईल का हो? नाही. पण कितीही धारांनी ते खाली पडलं तरी ते सगळं पाणी, मग ते ओढ्याच्या रूपात असेल, नद्यांच्या रूपात असेल, झऱ्यांच्या रूपात असेल, ज्या रूप, ते सगळं ओहोळ असतात, ते सगळं समुद्रालाच मिळतं. तसं आपण कुठल्याही देवतेची उपासना केली तरीसुद्धा ती त्या भगवंतालाच पोचते. म्हणून समर्थांनी खूप छान सांगितलेलं, किंवा ज्ञानदेवांची आपण ज्ञानेश्वरीत पाहिलेलंच आहे, की शेवटी तो माझ्यापर्यंतच पोहोचतो. फक्त मग काय होतं,
डायरेक्ट न येता इनडायरेक्टला थोडा वेळ लागतो. आपण समजा एखादी थेट गाडी पकडली, मला आता कुठं जायचं आहे, समजा मुंबईला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे, तर थेट गाडीत मी बसले तर मी पटकन जाते. आणि कधी कधी मग वेडी वाकडी वळणं घेऊन छोट्या छोट्या गावातून जाणारी एखादी गाडी असेल, थोड्या एका अंतरावर येतात, इथून पाचवड म्हणून आहे तिथपर्यंत एक गाडी घ्यायची, तिथून पुढची गाडी घ्यायची, आणि मग बदल करत जायचं म्हणलं तर आपल्याला ठिकाणावर पोहोचायला वेळ लागतो. तसं आपण वेगवेगळ्या देवतांची उपासना करत राहिलो तर भगवंतापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल. जाऊ द्या. तर आता हेच आपल्याला छान लक्षात ठेवायचे. अगदी सोप्या भाषेतच सगळ्यांनी सांगितलेलं की ज्ञानदेव हेच सांगतायत की सूर्यापुढं रात्र कधी उभी राहत नाही, पाण्यात मीठ कधी क्षणभरही टिकत नाही, आणि जाग आली की स्वप्न उरतच नाही किंवा झोपेचा अंमल शिल्लकच राहत नाही. तसे सद्गुरूपाशी नामरूप शिल्लकच राहत नाही, आणि ते पाहायला गेलं तर ते पार त्याच्या पल्याड निघून गेलेलं असतं किंवा ते निघून जातात. गुरूंना त्याच्याशी, त्या नामरूपाशी काहीही देणं घेणं नाही. काल आपण पाहिलं विशेष आणि सामान्य याच्याही पलीकडचेच ते असतात. त्यामुळं उदय व्हायचा असेल तर तो मावळायला पाहिजे ना. पण सूर्याचा कधी उदय होतो असं नसतोच. त्याच्या दृष्टीनं तो कायम उगवलेलाच असतो. आपल्या दृष्टीनं तर ते जसा तो फिरतो त्याच्यानुसार आपण ज्या भागात येतो तिथे आपल्याला अंधार वगैरे येतो, रात्र येते, आणि म्हणून हा उदय सूर्य नेहमी आपल्याला वंदनीयच असतो. उदय होण्यासाठी तो मावळायला हवा ना असं म्हणतात, पण सूर्य स्वतःला उदित करीत नाही, तर तो कायम उदय पावलेला असतो, आणि म्हणूनच तो सगळ्यांना वंद्य म्हणून असतो. किंवा वंद्य म्हणून उभा टाकण्यासाठी तो कधी समोर यावा लागतो, तसा काही तो येऊ शकत नाही. आता पुढची ओवी पण तशीच आहे, सोपी एकदम. 2 ओव्या खरं एकत्रितच घ्यायच्या होत्या. कापुराचे थळीव, काय शब्द वापरले बघा. कापुराचे थळीव, नुरेची आगीची बरव, नुरेची आगीची बरव, नुरेची रूप नाम तैसे यया. यया म्हणजे ज्याला, याला. आता अजून एक उपमा दिली आहे, अजून एक दृष्टांत दिला. कापुराचे थळीव. आता थळीवचे 2 अर्थ दिलेत वेगवेगळ्या ग्रंथकारांनी. थळीव म्हणजे आपण कापूर माहिती आहे 2 प्रकारे येतो. एक वड्यांसारखा येतो, भीमसेन कापूर जो असतो ते तुकडे तुकडे मोठाले पण असतात किंवा एकावर एक असे ठेवलेले असतात, आणि नाहीतर गोल असतात. पण एकूण काय की त्याची रचना तशी जशी असेल तसे एकमेकावर कितीही कापूर ठेवले तरी, असा एक काहींनी अर्थ घेतलेला आहे. कापुराची थळीव, कापुराचे थळीव, नुरेची आगीची बरव. नुरेची म्हणजे उरत नाही, आगीची म्हणजे अग्नीची, बरव म्हणजे त्याच्या याच्यामध्ये सहवासात आल्यावर. आणि दुसरा जो अर्थ आहे तो असा घेतलेला आहे. आधी आपण अन्वय बघूया. सूर्या जैसे कापुराचे थळीव, आगीची बरव नुरेची, तैसे या सद्गुरू रूप नाव नुरेची, असा त्याचा अन्वय आहे. म्हणजे जैसे म्हणजे ज्या प्रकारे. कापुराचे थळीव, थळीव म्हणजे वड्या, एकावर एक अशा ज्याला आपण चळत म्हणतो, अशी ठेवतात ना, एकावर एक वस्तू ठेवलेली असल्या की. आणि पण ती अगदी कितीही मोठी चळत असेल आणि त्याच्या समोर जर अग्नी आला, आपण रोज जेव्हा कर्पूर गौरम करुणावतारम म्हणतो आणि कर्पूरार्थी पेटवतो, देवाला अर्पण करतो, आधी तो केवढाही कापूर घेतलेला असला तरी अग्नीशी संपर्क झाल्या काय होतो, तो कापूर संपून जातो, पूर्ण लय पावतो. मग आगीची बरव नवरेची, अग्नीचं जे सौंदर्य आहे
किंवा शोभा आहे. बरव म्हणजे शोभा असाही अर्थ घेतला. आपण म्हणतो ना बरवा, विठुरायाला नेहमी बरवा हे विशेषण म्हणजे सुंदर शोभायमान. तसं त्या ज्योतिरूपानं किंवा अग्नी ह्याची जी अग्नी जो आहे तर त्याची शोभा उरतच नाही. म्हणजे अग्नीच्या सहवासात तो कापूर आला रे आला की तो अग्नीची शोभा ठेवतच नाही, म्हणजे उरतच नाही. म्हणजे अग्नी नाहीसा होतो आणि खाली काहीही उरत नाही. म्हणजे तो कापूरही उरत नाही आणि अग्नीही उरत नाही. अक्षरशः कापूर हा एवढी एकच गोष्ट अशी आहे की तिथे राखसुद्धा नसते. इतर आपण उदबत्त्या लावतो, हे करतो, बाकीची जळण वापरतो, तर ते इंधन संपून गेलं की त्याची राख तरी उरते. तसं कापराच्या बाबतीत काहीच उरत नाही. नुरेची रूप नावचं, त्याचं रूपही उरत नाही, नावही उरत नाही. तैसे या तसे याला, याला म्हणजे या सद्गुरूला. तसंच गुरूंच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या ठिकाणी नामरूप जगत उरतच नाही, सगळं संपलेलं असतं. नाम नाही, रूप नाही, काहीच नाही. आता काही जणांनी त्याचा अर्थ कसा घेतलाय बघा. त्यांनी त्या थळीवचा अर्थ अलंकार असा घेतलेला आहे आणि मला तोही आवडला. त्याच्यावरनं मला एक उदाहरण आठवले, ते मी तुम्हाला सांगणार आहे. कापराशी संबंधित नाही आहे पण तशा सदृश आहे. तर अगदी कापुरापासून सुंदर अलंकार बनवले, कितीही सुंदर अलंकार, वेगवेगळे व्हरायटी बनवलेली आहे. अगदी कोरीव त्याच्यातली काय म्हणू आपण डिझाईन, नक्षी अतिशय सुंदर, अगदी देखणी अशी बनवलेली. म्हणजे तो करणारा सुद्धा किती कौशल्यवान असेल, कुशल असेल हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्याकडं अगदी आपण एकटक बघत राहू. पण ते अलंकार चुकून कुणी जर तिथे थोडीशी अगदी काडी जवळ आणली पेटवलेली, तर त्याला किती वेळ लागेल त्या अलंकाराचं अलंकारपण संपायला. म्हणजे त्या कापराचं जे वैभव होतं, अलंकाराचं जे वैभव होतं, ते किती क्षण आपण अनुभवत राहू, एका क्षणात संपून जाईल. म्हणजे तो केवळ वाणीचा विषय राहील पण नंतर काहीही उरणार नाही. त्या कोरीव अलंकारांना एकदा का ज्वालेनं आलिंगन दिलं, त्याला क्षणभर त्याला देखणं दिसेल, पण ते कोरीव अलंकार अग्नीमध्ये विरघळून जातील. काही उरेल का हो त्यांचं? काही नाही. म्हणजे त्या कापराच्या अलंकारांची लहानशी सुद्धा भस्मरूपानं सुद्धा, भस्म म्हणजे राख, भस्मरूपानं सुद्धा त्याची खूण उरणार नाही, शिल्लक राहणार नाही. तसंच शिष्य जेव्हा सद्गुरूंच्या सहवासात येतो, सद्गुरू आपल्या परमशिष्याला मोठ्या प्रेमानं गाढ आलिंगन देतो. जसं तो अग्नी कणभर, अगदी एवढासा अग्नी कापराच्या, आपण दोन्ही म्हणू, चळतला किंवा अलंकाराला आलिंगन देतो की त्याचं काहीच उरत नाही. तसं जेव्हा सद्गुरू आपल्या शिष्याला प्रेमाने गाढ आलिंगन देतो, त्यावेळेला परमशिष्य सद्गुरूमय होऊन जातो. शिष्याचं शिष्यत्व काहीच उरत नाही. त्याच्या नामाची नावनिशाणीसुद्धा राहत नाही. आणि सद्गुरू त्याला देखील नामविरहित करून टाकतो, नामरूप विरहित करून टाकतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की शिष्य हा नामस्मरणात दंग झालेला आहे, नामरूपात झळाळून उठतो आहे. पण हे सौंदर्य वैभव आजूबाजूच्या लोकांना कुठपर्यंत दिसेल? जोपर्यंत त्या गुरूंचं त्याला आलिंगन लाभत नाही तोपर्यंत. एकदा तो सद्गुरूत विलीन झाला की त्याचं वेगळं अस्तित्व कुणालाही काहीही कळणार नाही. म्हणजे देखणा कापूर म्हणजे हा शिष्य आहे आणि अग्नी म्हणजे गुरु आहे. आणि त्या दोघांची एकत्रित येणं किंवा ते अस्तित्वरहित होणं, हे दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. कापूरही तसाच विलीन होतो आणि शिष्यसुद्धा विलीन होतो. किंवा मगाशी पाहिलं तसं रात्र जी आहे ती सूर्यामध्ये विलीन झालेली असते. ही दोन्ही उदाहरणं खूप अशी छान ठेवलेली आहेत. लवण पाण्यामध्ये विलीन झालेलं असतं आणि झोपेतून जागा झालेल्याच्या बाबतीत रात्र विलीन झालेली असते.
रात्र संपलेली असते. आता याचे आपण कापुराचे थळीवरचं गिरवाण अमृतानुभव बघूया. कर्पूर व्यक्ती लावण्य, लावण्यम अग्निश्चापि न तिष्ठति, लावण्यम अग्निश्चापि न तिष्ठति. कर्पूर व्यक्ती लावण्य, लावण्यम अग्निश्चापि न तिष्ठति. नामरूपे तथैवस्य, तथैवास्य न किंचिदपि तिष्ठति. नामरूपम तथैवास्य न किंचिदपि तिष्ठति. थोडं समजून घ्या की कर्पूर व्यक्ती लावण्य. आता इथे व्यक्ती म्हणजे त्याची ती चळत घ्या किंवा अलंकार घ्या. तर त्याचं जे लावण्य आहे कापराचं, ते अग्निही च अपि न तिष्ठति. त्या लावण्यापुढं अग्नीचंही काही उरत नाही. अग्नी राहतोय का हो? असं झालंय का की अग्नीनं जाळून टाकला पण अग्नी शिल्लक राहिले. म्हणजे ते दोघंही पूर्ण निश्शेष होऊन जातात. अग्निही च अपि न तिष्ठति. नामरूपम तथा एव अस्य. अस्य म्हणजे शिष्यस्य. नामरूपम त्याप्रमाणे नाम आणि रूप, नाम आणि रूप हे या शिष्याचं न किंचिदपि तिष्ठति. एवढंसं कणभर सुद्धा राहत नाही. कणभर सुद्धा राहत नाही. आता एकदम कणभर म्हणलं की मला पुन्हा त्या गुरुचरित्रातली एक आठवण आली गोष्टीची. आणि मध्ये मला वाटतं मी ती सांगितली होती की एकाला गरीबाला कुष्ठ उठतं, सगळ्या अंगभर उठतं आणि तो त्रस्त होतो. म्हणून आधी त्या देवीकडे जातो, माहूरच्या वगैरे देवीकडे जातो आणि देवीची सगळी आराधना करता येईल करतो, नवस करतो, तिच्यासाठी जे जे काही अर्पण करायचं ते करतो, किती काळ तिथे साधना करतो. मग देवीनं त्याला दृष्टांत दिला. काय दिला की तू आता त्या गुरूंकडे जा, सद्गुरूंकडे जा, गुरु दत्तात्रेयांकडे जा. तर त्याला असं वाटतं गुरु हा एक नर आहे, मनुष्य आहे, जे देवीच्याकडून होत नाही ते त्या एखाद्या माणसाकडून कसं काय होईल. म्हणून तो अजून कुठेतरी मध्यात जातो आणि परत तिथेही त्याला कळतं की नाही गुरूंकडेच तुला जावं लागेल. तो तिथे जातो. गुरूंकडे गेला की गुरूंना सगळं अंतर्ज्ञानानं कळलेलं आहे. ते पहिल्यांदा त्याला म्हणतात की तू देवीला सोडून कशाला माझ्याकडे आलास. तर तो म्हणतो मी तिथेच थांबलो होतो पण मला त्यांनी तुमच्याकडे जायला सांगितलं. मग आता मी काय करू. बरं म्हणे ठीक आहे, मग आता काय तुला, एक तर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. तो म्हणतो ठीक आहे मी आलो आहे आता मी अति त्रासलो आहे. ते सगळं तो दुःख व्यक्त करतो आणि म्हणतो की मला आता पटकन याच्यातनं मोकळं करा. तर गुरु म्हणतो ठीक आहे, तू आता असं कर, त्या अमरजा संगमामध्ये जा, त्या नदीमध्ये स्नान कर आणि परत ये. एवढंच त्याला सांगतो. येतो तो, सगळं व्यवस्थित आला. अहो त्याचा इतका तेजस्वी झाला चेहरा, सगळं शरीर सुवर्णमय कांती झाली आणि त्याला खूप आनंद वाटला की एवढं गुरूंचं महत्त्व आहे. म्हणजे आता मी जे सगळी उदाहरणं काय येत आहेत सारखे डोक्यात, सध्या त्याचा अभ्यासही चालला आहे आणि नकळत हे गुरूंचं सध्या चाललेलं आहे. त्यामुळं गुरूंशी तिथे तुलना प्रत्येक ठिकाणी करायला कितीतरी ग्रंथ आणि कितीतरी उदाहरणं आहेत. मग आला तो गुरूंकडे आणि आनंदात आला. म्हणला गुरु अगदीच चरणावरच तो पडलेला आहे. गुरु म्हणतात सगळं झालं व्यवस्थित. म्हणे हो. नाही म्हणे जरा नीट बघ. नीट बघ म्हणल्यानंतर सहज त्यानं पाहिलं गुप्त ठिकाणी जाऊन, तर जांघेवर एवढीशी खूण राहिली होती त्या कुष्ठाची. नाही म्हणतो एवढीशी खूण राहिली. मग गुरु म्हणतात का बरं राहिली. कारण तू संशय घेऊन आलास की गुरूंकडे गेल्यानंतर हे होईल की नाही. नाही म्हणतो माझी शरणागती आहे, माझं चुकलं, मी पूर्ण तुमच्याशी आता तुमच्यावर लीन झालं की तुमच्याच ठिकाणी शरणी लीन झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा साष्टांग दंडवत घालतो. मग ते म्हणतात जा परत स्नान करून ये. आणि तेवढंच सुद्धा त्याचं किंतु जो आहे तो नष्ट झालेला. तर असं होतं. म्हणून हे जे यांनी सुंदर केलेलं आहे की न किंचित अपि तिष्ठति. एवढंसं किंचित सुद्धा काही त्याच्या ठिकाणी राहत नाही. नाम रूप कणभरही राहत नाही, संपूर्ण विलीन होऊन जातं.
त्या मिठाचं समजा तरी दगड, हल्ली दगड मिळतात बघा, ते तुमच्याकडे आले असतील माहिती नाही, असे टेम्पोचे टेम्पो भरून येतात. आणि ज्याला आपण सैंधव म्हणतो ना, काळं मीठ, दोन्ही जे असतात ना, पादे लोणचं, आणि त्याचे असे दगड येतात आणि ते किलो किलोनी विकतात. मग समजा जरी तो मोठा दगड जरी तुम्ही पाण्यात टाकला तरीसुद्धा त्याचं एवढा कणसुद्धा उरणार नाही. खडे मीठ असायचं पूर्वी, आता आपण बारीकच जास्त लोक वापरतात. कुठलंही पाण्यात टाका, ते जसं अजिबात उरणार नाही, तसंच इथे सुद्धा शिष्याचं नामरूप काहीही शिल्लक राहत नाही, पूर्ण संपून जातं. आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा, किंवा कापुराची भूषणे अग्नीत, यांनी भूषणे घेतलेली आहेत. किंवा कापुराची भूषणे अग्नीत, जळोनिया जात अशेषत्वे, जळोनिया जात अशेषत्वे, तैसे नामरूप जयाची अठाई, तैसे नामरूप जयाची अठाई, निशेष ते जाई हरपोनी, निशेष ते जाई हरपोनी, तैसे नामरूप जयाची अठाई, निशेष ते जाई हरपोनी, म्हणजे संपून जातं, नष्ट होऊन जातं. नामरूप उरतच नाही, इतका तो गुरुमय होऊन जातो. आता जशी अशी खूप उदाहरणं आहेत. आता डॉक्टर व्ही. कुलकर्णी काय म्हणतात, तेच त्यांनी तसंच सांगितलं की कापराच्या घडी असते किंवा वडी असते, आणि त्या वडीवर अग्नीची शोभा फार वेळ राहत नाही. आपण पेटवतो बघा, लगेच तो अग्नी असा प्रज्वलित होतो आणि कापूर त्याच्यात पूर्ण सगळं त्याचं कापूर पण संपतंच. तसंच या गुरूंमुळं नामरूपात्मक जगतच उरत नाही. म्हणजे आता स्वतः तर तो नामरूपाने राहत नाहीच, पण हे जे नामरूपात्मक जग आपल्याला जे सगळं शोभायमान दिसतंय, त्याच्यामध्ये आपण रमतोय, आज इकडे जायचे, उद्या तिकडे जायचे, तिकडची शोभा पाहिजे, इकडची शोभा पाहिजे, काल परवा म्हणलं तसं ट्युलिप गार्डन पाहिजे, अमुक पाहिजे. आता आमच्या इकडे साताऱ्याला आलेली आहे, तर थोडे दिवसांनी कैलास आपले हे धरण आहे, आणि त्या धरणाच्या इथे सगळी फुलांची हे कास पठार म्हणतात, कास पठार इतकं फुलून जाते की पार परदेशातून लोक येतात. पण ही शोभा बघण्यासाठी चांगली आहे, पण त्याच्यातच रमण्यासाठी नाही. कायम राहू शकते का ती काही 15 दिवस, महिनाभर फक्त असतं. म्हणजे त्याची नश्वरता जेव्हा त्याला कळेल आणि त्या दृष्टीनं तो त्याच्याकडं बघेल, म्हणजे त्याच्यामध्ये ते नामरूपाचं, जगताचं नामरूपत्वसुद्धा संपून जातं. किंवा वामनराव देशपांडे पण म्हणतात की ज्ञानदेव काय सांगताय त्याच्यातून, की मग असे सांगितलं तसं कापुरापासून सुंदर सुंदर अलंकार, ते जे सांगितलं तेच सगळं पुन्हा ते सांगतायत की ते डोळ्यांनी आपण जरी अनुभवत असलो तरी एकदा त्या अग्नीशी त्याचा संपर्क आला की त्याचं भस्मसुद्धा राहत नाही, काहीच उरत नाही, काहीच उरत नाही. तसाच हा गुरु जेव्हा शिष्याला प्रेमानं आलिंगन देतो तेव्हा त्याच्या ठिकाणी कुठलंच द्विधा वाढवणारं किंवा द्वैत वाढवणारी कुठलीच गोष्ट राहत नाही. द्वैत सगळं संपुष्टात येतं. आता मी मगाशी म्हणलं होतं की मला एक सहज, मी हे जेव्हा वाचत होते तेव्हा मला 10 वर्षापूर्वी किंवा 13 वर्षापूर्वी आम्ही असंच युरोप ट्रिपला गेलेलो होतो, मुलीकडे गेलेलो होतो, आणि तिनं त्यावेळेला ब्रुगा म्हणून शहर आहे, तुम्ही गेला असाल कदाचित पुढे, तर ब्रुगा म्हणून शहर आहे किंवा छोटं गाव आहे म्हणून, आणि तिथे खास बर्फाचं आईस पॅलेस, आता तुम्ही पाहायला असेल तर तुम्हाला त्यात नाविन्य नाही वाटणार, पण आईस पॅलेस बनवलेला होता. खरंच आमचे डोळे दिपून गेले. तो फक्त 15 दिवस टिकणार होता, पण 15 दिवससुद्धा काय त्यांनी सगळी योजना केली असेल. मग आता पॅलेस म्हणजे राजवाडा, अगदी आपण जसे राजवाडे पाहतो आत जाताना. आता इथे सुद्धा जलमंदिर आहे पूर्वीपासूनचं, तर बाहेर मोठाले हत्ती, सगळे प्राणी म्हणजे मोर वगैरे सगळे शोभायमान, सगळे हे पशु पक्षी सगळे, हत्ती घोडे रथ, आणि मग आत गेल्यानंतर सगळी दालनं वेगवेगळी राजवाड्यात जशी असतात तशी,
अगदी सगळं तर पाहिलंच. मग अगदी मुलांच्या खेळण्याचं दालन वेगळं, जशी घसरगुंडी वगैरे सगळे प्रकारची खेळणी वेगवेगळी, माणसंसुद्धा, राजाचं सिंहासन सगळं त्याच्यामध्ये इतकं सुंदर बनवलेलं होतं की ते बघून अगदी आपण खरंच आश्चर्यचकित झालो होतो आम्ही. आणि नंतर अजून म्हणजे स्त्रियांची जशी आपल्याकडं असतं ना राजवाड्यामध्ये काय म्हणतो अंतःपूर, म्हणजे स्त्रियांचं राण्यांचं जे महाल असतात ते सगळे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांची मला महत्त्वाची आठवती, ते टेबल असं मोठं होतं किंवा कपाट, आणि त्याच्यामध्ये दागिन्यांची पेटी आणि बर्फाचे दागिने बनवलेले होते. म्हणजे इथं जेव्हा मी हे कापुराचे दागिने असं जेव्हा ज्यांनी म्हणलेलं आहे तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण मग लगेच मला ते भृगातलं आईस पॅलेस आठवलं होतं आणि त्या ठिकाणी मी पोहोचले की हल्ली कौशल्यानं, अर्थात त्या भगवंताच्याच सगळ्या प्रेरणेनं चालते. आता काही इथं अगदी प्रत्येक ठिकाणी भगवंत येतोय असं नाही, पण जो कोणी बनवतोय तो भगवंताच्या रूपातच, त्याच्या रूपात भगवंतच येतो. आणि अशा सगळ्या कलाकृती, कारागिरी बनवली जाते, ह्याचं मला आश्चर्य खूप वाटलं. आणि खूप चांगलं असं. तसंच कापराचे सुद्धा करतील हो, छान अशा वस्तू बनवतील, अलंकार करतील. आणि चुकून जरी कुणाचं तिथे जर अग्नीचा प्रवेश कुणाकडून झाला तर त्याचं काही नाव गोष्ट राहणार नाही किंवा सगळं नामशेष होऊन जाईल. तर अशी ही उदाहरणं किंवा ज्ञानदेवांनी छान दिलेली आहेत. आणि आपल्याला त्याच्यातून एवढंच निष्कर्ष घ्यायचा आहे की गुरु आणि शिष्य यांचं द्वैत हे संपून जातं. गुरूंच्या मगाशी मी म्हटलं ना, जसे गुरुवष्टक आहेत, गुरूंची अनेक स्तोत्र आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की गुरुमय होऊन जातो तो, शिष्याला काही वेगळेपण राहतच नाही आणि तो परमात्म रूपात त्याला पाहत असतो, त्याच्यापर्यंत तो पोहोचत असतो. आता जोग महाराजांनी त्याच्यात थोडंसं अजून बारकावा वेगळा सांगितला. तो तुमच्याकडे असेल पुस्तक तर तुम्हाला वाचल्यावर कळेल, तुम्हाला वाटेल ताईंनी हे का नाही सांगितलं. तर मला तेही आवडलं, म्हणजे त्यांनी एका वेगळ्या दृष्टीनं पाहिलं. ते काय म्हणतात की दिवा जसा ज्योतिरूपानं अग्नीची शोभा पुष्कळ वेळ ठेवतो. आता हल्ली आपण दिवे हे लाईटचे आहेत, विद्युत आहेत, पण पूर्वीचे दिवे आठवा, त्याच्यातला अग्नी जास्तच लगेच कळतो आपल्याला. याच्यातला तसा अग्नी म्हणून कळत नाही, पण अर्थात विद्युतच्या आधारेच सगळं ते केलेलं असतं. तसा कापूरसुद्धा अग्नीची शोभा ठेवत नाही. म्हणजे इतर दिवे जशी खूप वेळ अग्नीची शोभा ठेवतात, तशी कापराकडे ती ताकद नाही किंवा ती शक्ती नाही. होतंय काय की थोड्याच वेळात तो अग्नी नाहीसा होतो आणि कापूरही नाहीसा होतो, त्याची राखसुद्धा तो उरू देत नाही. तसं सच्चिदानंद स्वरूप गुरुसंज्ञित आत्मभावाच्या विकासात नामरूपात्मक जग राहतच नाही. सगळं लयाला जातं. आणि मग माणसाला एक दिव्य दृष्टी किंवा दिव्य सगळं हे मिळालेला असतो अनुभव. आणि त्याच्यातून तो पुन्हा या संसारामध्ये राहत असला तरी तो अलिप्त असतो. रोज जे मी सांगते पद्मपत्रम इवांबसा, तसाच तो वावरायला लागतो किंवा वागायला लागतो. बहुतेक ही दोन्ही उदाहरणं आपल्याला आवडली असतील. आता उद्या कोणाला बोलायचं असेल त्यांनी लगेच हात वर करतील, मला खात्री आहे. अनेकांना सांगायचं असेल तरी एकेकाने एक सांगा. आणि आपण आज आता इथेच विराम देऊया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं वाङ्बुधिकल्पं वयं त्वदीयं वयःक्वचाल्पं विषयविपदां ग्राह्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् मी म्हणते म्हणा 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 चालेल. आरती काय झालं? साधू संत बोलू वेधला माझा आरती ज्ञान लोपले ज्ञान अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान माझ्या कनकाची कनकाचे उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य विश्वबंधू केले राम जनार्दन पायी मस्तक ठेवले आरती कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय.